बसून घ्या, इथे कुठे थांबू नका। आजच्या सभेला उपस्थित असणारे विकासजी पाचलकर, सुनीलजी बिबवे, तसंच विजयराव मोहिते, गणेशराव घुले, संतोष नांगरे, बंडू नलावडे, अभिजित नेंबेकर, अरुण पापड़, श्रीनिवास जगताप, डॉक्टर सुनीता मोरे, नीताताई कुलकर्णी, सोनालीताई उजागरे, विशाल शिंदे, अप्पासाहेब अमराळे, सचिन पासलकर, योगेश पवार, रामदास गाडे, मिलिंद वालवडकर, माधवराव डोईफोडे, आता ज्या ज्या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते सर्व उपस्थित मान्यवर, माझ्या पुण्यनगरीतील पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 15 तारखेला आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की 5 वर्षाच्या करता पुण्याची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची। निवडणुका येतात जातात। मी गेले 35 वर्ष पुणेकरांनी, पुणे जिल्ह्यानी, पिंपरी चिंचवडनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली। जाण्याची मला संधी मिळते आणि मी पाहत असतो की तिथं काय काय सुधारणा ते करतात, कशा पद्धतीने करतात, तिथले नागरिक त्याच्यातनं कसे समाधानी होतात आणि मग ते आपल्या इथं राबवण्याच्या करता आपण काय केलं पाहिजे। मगाशी सुभाष जगतापांनी बोलत असताना पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला। पुणेकरांनो, 1992 पासून 2017 पर्यंत त्या भागातली सूत्र पिंपरी चिंचवडकरांनी माझ्याकडे दिलेली होती आणि ते वेगवेगळी छोटी गावं एकत्र करून नगरपालिका झाली आणि नंतर महानगरपालिका झाली। पुण्याचं तसं नव्हतं। पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या परिसरामध्ये सोन्याचा नांगर फिरवला। राजमाता जिजाऊंनी त्यांना ही सगळी शिकवण दिली, ही इतिहासात नोंद आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला खूप मोठा कित्येक वर्षाचा इतिहास आहे। तसा पिंपरी चिंचवडचं नाही। पिंपरी चिंचवड ही नंतर कासारवाडी असेल, फुगेवाडी असेल, भोसरी असेल, पिंपरी असेल, चिंचवड असेल, पिंपळे निलक असेल, वाकड असेल, अशी वेगवेगळ्या ग्रामपंचायती एकत्र करून नगरपालिका झाली आणि नंतर महानगरपालिका झाली। आज देश आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखले जाते। आज ती कर्जबाजारी झाली आहे, तिथं भ्रष्टाचार बोकळलाय। ते सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही, मी तिकडे सांगेन। पण पुणे विद्येचं माहेरघर, पुणे सांस्कृतिक राजधानी, पुणे रिटायर लोकांचं एक चांगल्या प्रकारचं सुरक्षित असं ठिकाणाचं शहर। पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था त्या काळामध्ये चांगली होती। पुण्यामध्ये आम्ही लोक पाहत होतो त्यावेळेस कोयता गँग नव्हती। लहान अल्प वयीन मुलं हे वेगवेगळ्या मध्यमवर्गीयांच्या गाड्या फोडण्याचं, टू व्हीलर जाळण्याचं प्रकार गेल्या 8-9 वर्षामध्ये जे वाढलेत ते आमच्या काळामध्ये नव्हते। मगाशी सुभाषने सांगितलं तसं मला पूर्ण बहुमत पुणेकरांनी दिलं नाही। 2 वेळेला 5-5 वर्षाची टर्म मिळाली। मी वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना संधी देण्याचं काम केलं। मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांनो, कधी जातीमध्ये धर्मामध्ये तेढ होईल असं कधी वाक्य माझ्याकडनं येणार नाही। आत्ता काही माझ्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिलं। त्या संविधानाचा आदर ह्या देशातली 140 कोटी जनता करते। जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान आहे ते। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय। मला कामाची आवड आहे, मी शब्दाचा पक्का आहे। मी एखाद्या कामामध्ये लक्ष घातलं
तर सकाळी 6 वाजल्यापासून त्या कामाच्या मागे लागत असतो. ही माझी काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून माझं घर पुण्यात आहे. आम्ही सगळ्यांनी यावेळेस विचार केला, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ आणि तुतारी, आम्ही एकत्र आलो, युती केली आणि त्याच्यातनं ह्या निवडणुका लढवतो. यामध्ये उमेदवार देताना आता प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ बिबेवाडी, त्या बिबेवाडीमध्ये प्रीतम नागापुरेला नवीन उमेदवार, आपल्या पुणे महानगरपालिकेचे उमेदवार 165 ठरवत असताना आम्ही काही अनुभवी दिलेत, कारण एवढी मोठी महानगरपालिका चालवायची. काही नवे दिलेत, कारण त्यांच्यामध्ये उत्साह असतो, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, चिकाटी असते.